जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या मासिक बैठकीत भाऊसिंगजी रोड इथल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली। यावेळी बैठकीच्या अध्यक्ष स्थायी बांधकाम आणि आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर होत्या। जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत भाऊसिंगजी रोड इथल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली। या जागेचा विकास बीओटी तत्वावर करायचं की कर्ज उभारून करावं यावर चांगलीच चर्चा रंगली होती। यावेळी बीओटी तत्वाला विरोधकांनी जोरदार विरोध केला। यावर जागेच्या विकासासाठी योग्य तो पर्याय तपासून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी बांधकाम आणि आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर होत्या। बैठकीत जिल्हा परिषदेच्या सन 2026-27च्या जिल्हा अर्थसंकल्पातील विविध लेखाशीर्षांतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला। तसंच 60 ते 75 लाख रुपयापर्यंतच्या कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली। त्याचबरोबर 75 लाख रुपयांवरील कामांना मंजुरी देण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली। गडहिंग्लज इथल्या जिल्हा परिषदेच्या गाळ्यांचा विकास, विद्युत विभागाकडील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबरोबरच महसूल खात्यात जमा असलेल्या सुरक्षा अनामत ठेवी परत करण्याबाबत स्थायी समितीकडे शिफारस करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। यावेळी बैठकीत सदस्य सर्जेराव पाटील पेरिडकर, अमोल चव्हाण, इंद्रजित पाटील, अमरसिंह पाटील, संभाजी पाटणकर, शिरीष देसाई, राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।